सोबत शेतकरी संघटनेचे नेते कालिदासराव आपेटा आहेत। फडणवीस सरकारने काही दिवसापूर्वी कर्जमुक्तीची घोषणा केली। नेमकं या योजनेमध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत? कारण पात्रचा हा सर्वात मोठा विषय सध्या चर्चेला जात आहे। तर त्यामुळं या योजनेमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे? नमस्कार। यावर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। त्याचं शेतकरी संघटनेचा कार्याध्यक्ष म्हणून मी पहिल्यांदा स्वागत करतो। आणि मुख्यमंत्र्यांनी एक शब्द वापरला आणि ज्या शब्दावरून त्यांच्यावर विरोधक मोठी टीका करतायत ते पात्र शेतकऱ्यांना आपण जर का बघितलं तर अगदी पहिली कर्जमुक्ती जी महाराष्ट्रामध्ये जी दिली ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अंतुले साहेबांनी 1989 साली 49 कोटी रुपयाची चारा तगायची आणि सरकारी जे सबसिडीचं वगैरे जे देणं होतं त्या संदर्भामध्ये पहिली घोषणा केली होती। त्यानंतर 1990च्या आसपास पंतप्रधान VP सिंगांनी कर्जमुक्तीची घोषणा केली आणि 10,000 रुपयांपर्यंतचे सरसकट कर्ज त्यांनी माफ करण्याचा निर्णय केला। त्याच्यानंतर 2009 साली डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 70,000 कोटी रुपयाची कर्जमाफी काँग्रेस सरकारनं केलेली। त्यानंतर 2017 साली देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा ज्यावेळी 2014ला मुख्यमंत्री झाले त्यांनी त्यावेळेस आश्वासन दिलं होतं निवडणूक लढवताना की आम्ही शेतकऱ्यांचे सरसकट सर्व कर्ज माफ करणार आहेत। दुर्दैवाने त्यांनी 2017ला 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी दिली आणि त्यावेळीही काही शेतकऱ्यांनाच पात्र ठरविलं होतं आणि काही अपात्र होतेच। 2020 साली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा महाविकास आघाडीच्या सरकारचं नेतृत्व करताना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमुक्ती आणि 50,000 रुपये अनुदान ज्या शेतकऱ्यांचे चालू खातं आहे त्यांना 50,000 रुपयाच्या अनुदानाची दिली आणि त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकार करताना दिसत आहे। त्याच्यामध्ये मुळात देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी केलेली जे कर्जमाफी आहे ते पूर्णतः आजपर्यंत त्या शेतकऱ्यांना मिळाली का? देवेंद्र फडणवीस हे मोठे चालाख मुख्यमंत्री म्हणून सर्व क्षेत्रामध्ये सिद्ध झालेले मुख्यमंत्री। त्यांनी जी काही 2017 साली सुकाणू समितीचं शेतकरी संघटनांची सुकाणू समिती जी महाराष्ट्रभर कार्यरत होती त्यांच्या आंदोलनाच्या नंतर 17 जून 2017 रोजी ही कर्जमाफी जाहीर केली होती आणि त्या कर्जमाफीमध्ये पहिल्यांदा त्यांनी अटी शर्ती विना कर्जमाफी करणारे असं त्यांच्या मंत्री गटाचे प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली होती। आणि प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस का 27 जून 2017ला GR निघाला, शासन निर्णय पारित केला, त्यावेळी त्यांनी त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती आणल्या आणि त्यामध्ये पात्रतेचे निकष त्यांनी घातले। त्यावेळेस काय निकष होते तर त्यामध्ये IT कर भरणारे जे शेतकरी त्यांना याच्यातून वगळलं, नोकरदार जर का कोणी असतील गव्हर्नमेंटचे त्यांना वगळण्यात आलं। परंतु ज्या ठराविक नागरी बँकांचे पण त्यावेळेस 1.5 लाखापर्यंतचे कर्ज माफ झाल्याची उदाहरणं महाराष्ट्रात आहेत। नागरी बँका जास्तीत जास्त कुणाच्या आहेत तर ह्या बँका ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बँका त्यांच्या नेतृत्वाखाली जास्त आहेत। परंतु कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसारख्या बँकेचं राजू शेट्टींनी तक्रार केली
आणि तिथं हसन मुश्रीफांनी आरोप करताना असं केला की आत्ताचे जे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्री आहेत हसन मुश्रीफ यांनी 42 गुंठे जमिनीवर 40-50 कोटीचं कर्ज उचललं आहे आणि यांना माफी करता का, असा प्रश्न राजू शेट्टींनी उपस्थित केला आणि कोल्हापूरच्या संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी परत घेण्यात आली. शेतकऱ्याच्या खात्यावर टाकलेले पैसे परत घेतले गेले आणि असे महाराष्ट्रात किती पैसे घेतले. आम्ही नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये आम्ही याचिका दाखल केली. तर या याचिकेमध्ये ज्यावेळेस पुन्हा माहिती गोळा करण्यात आली त्याच्यामध्ये जवळपास सुमारे 6 लाख शेतकऱ्यांचे पात्र असताना आत्तापर्यंत कर्जमाफी दिलेली नाही. आणि याच्याबद्दल प्रश्न असा होता की मग त्यावेळेच्या आत्तापर्यंत कर्जमाफी झाली नाही. आत्ताची जी लोकांना जास्त जी उत्सुकता आहे की ही कर्जमाफी नेमकी यामध्ये पात्र अटी काय काय आहे. या फडणवीस सरकारने आत्ता जी कर्जमाफी दिली याच्यामध्ये त्यांनी जी पात्रचं जो मध्ये घातलेला आहे त्याच्यामध्ये नेमकं कोणत्या कर्जदाराची कर्जमाफी होणार आहे. आता देवेंद्र फडणवीसांच्या वागण्यामुळं लोकांच्या मनामध्ये प्रचंड संशय आहे. कारण 2014च्या निवडणुकीमध्येही त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविताना आम्हाला एक वेळा संधी द्या, आम्ही संपूर्ण सरसकट कर्ज माफ करतो अशा पद्धतीची घोषणा केली होती. शेवटी 2017ला आंदोलन करून ती कर्ज माफी मिळाली होती. अडचण काय आहे की देवेंद्र फडणवीस बोलतात एक आणि वागतात एक. म्हणजे शरद पवारांची बाप निघाली ते वागण्यामध्ये. शरद पवार पण पूर्वी म्हणायचे की शरद पवार कुणाला कात्रजचा घाट दाखवितात कळत नाही, पण देवेंद्र फडणवीस आता तिकडल्या नागपूरचा कोणता मेळघाट दाखवितात आम्हाला का अजून चिखलदरा दाखवितात का काय, म्हणजे लक्षातही नाही त्यांचं वागण्याची पद्धत. कारण कर्जमाफीमध्ये त्यांनी आत्ताच्या 2024च्या निवडणुकीमध्ये 7-12 कोरा 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 अशा पद्धतीची भाषणं केली आणि दुर्दैवानं 7-12 कोरा करायचं तर सोडून द्या, पण कष्टकऱ्यांचे नेते, दिव्यांगांचे नेते, आमदार माजी मंत्री बच्चू कडू यांना नागपूरच्या पूर्ण शहरामध्ये 25,000 शेतकऱ्यासह ज्यावेळेस का ठिय्या मारला आणि देवेंद्र फडणवीसांच्या घराला त्यांनी घेराव घातला त्यावेळेस त्यांनी ही कर्जमाफीची घोषणा जवळजवळ 2 वर्ष गेल्याच्या नंतर केलेली, दुसऱ्या अर्थसंकल्पात ही आलेली. आता तुम्हाला काय निकष काय लावतील. यावेळेस सुद्धा जी कर्जमाफी त्यांनी सांगितली ते पूर्णपणे शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही, पात्र हे आठ टाकून त्याच्यामध्ये नाही. आता कर्जमाफी देत असताना बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949च्या नियमा म्हणजे कायद्याचा जर का आधार घेतला तर कट ऑफ डेट कुठंतरी लागेल की. आणि शेतकरी संघटनेचे नेते माननीय शरद जोशी यांनी वारंवार हे सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांना पहिली कर्जमुक्तीचं ज्यावेळेस त्यांनी आंदोलन सुरू केलं 1986ला त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये दिवाळखोरीचा शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावा आणि तो अर्ज दाखल केल्याच्या नंतर बँकेची रक्कम भरू नये, कर्ज 1 रुपया भरू नये ही भूमिका शरद जोशींनी मांडलेली. आणि हे कर्ज का नाही भरायचं तर कर्ज हे अनैतिक आहे. अनैतिक कशामुळे आहे तर आधारभूत किमती ह्या नेहरू सरकारच्या काळापासून आज तागायत मोदी सरकारपर्यंत गेल्या 70-80 वर्षामध्ये शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या आधारभूत किमतीसुद्धा हे सरकार देऊ शकलेलं नाही. नागपूर खंडपीठाचे ज्यावेळेस का DY चंद्रचूड, धनंजय चंद्रचूड हे न्यायाधीश होते तिथं जी शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भातली याचिका चालली त्या याचिकेमध्ये त्यांनी सगळ्यात एक चांगलं काम केलं की महाराष्ट्रातल्या शेतीचा शेतकऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी हे काम टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसला दिलं आणि त्यांचा अहवाल आला नागपूरच्या कोर्टासमोर. आणि त्या अहवालामध्ये आधारभूत किमती ज्या जाहीर झालेल्या आहेत त्यापैकी
किती कमी प्रमाणात शेतकऱ्यांना आधारभूत किमती बाजारपेठेमध्ये मिळालेले आहेत, बाजार समित्यामध्ये मिळालेले आहेत, हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर त्यामध्ये कापसाला 50% कमी किमती मिळालेल्या आहेत. भुईमूग, सोयाबीन, हरभरा, गहू, ऊस, फक्त ऊसाला आधारभूत किमतीच्या जवळपास नेण्यात आलेले पण कमीच दिलेले आहेत. ही जी काही परिस्थिती आहे यामुळं शेतकऱ्याकडचं कर्ज अनैतिक आहे. म्हणून शेतकऱ्याचं कर्ज भरू नका ही भूमिका शरद जोशींनी मांडली. दुर्दैवानं देशातल्या शेतकऱ्यांनी शरद जोशींच्या या भूमिकेकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून वारंवार ही कर्जमाफी जी करावी लागली सरकारला ती त्याचा परिणाम आहे. जर तुम्ही शरद जोशींचं 1986ला ऐकलं असतं तर 1989च्या कर्जमाफीतच तुम्ही संपूर्णपणे कर्जमुक्त झाला असता. दुर्दैवानं ते होत नाही आणि आत्ता इथून पुढच्या कोणत्याही सरकारला ही आता देवेंद्र फडणवीसांची कर्जमाफीची अंमलबजावणी जर का तातडीनं त्यांनी जर का केली आणि ह्या वर्ष 6 महिन्यामध्ये जर का हे पूर्ण राबविलं गेलं तर माझं भाकीत हे की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी देशातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी सरकारला पुन्हा एकदा कर्जमुक्त करून मतं मागायला यावं लागेल. कारण आता त्यांची विश्वासार्हता जवळजवळ संपुष्टात आलेली. त्यांना कुणी आदरानं बोलतसुद्धा नाही. मला त्याला जोडून माझा प्रश्न होता की मग जर फडणवीसनी केलेली कर्जमुक्तीची घोषणा याचं श्रेय तुम्ही फडणवीसला देता की मग बच्चू कडू असतील किंवा मग इतर शेतकरी नेत्यांनी त्यांच्याकडे जे आग्रह केला या महाराष्ट्रामध्ये बच्चू कडूसह ज्यांनी या शेतकरी संघटनांनी याचा आग्रह धरला की शेतकऱ्यावरचं कर्ज हे अनैतिक आहे आणि अनैतिक असल्यामुळं ते कर्ज संपविलं पाहिजे. माफी शेतकऱ्यांना देणारे तुम्ही कोण? माफी ही गुन्हेगाराला दिली जाते. ज्या शेतकऱ्यांनी भुके कंगाल भारताला स्वातंत्र्य ज्यावेळेस का मिळालं असं तथाकथित स्वातंत्र्य मिळालं असं आपण मानतो तर 1965पर्यंत 1972-75पर्यंत अमेरिकेचा मिलो तिथं डुकरांना खायला तयार केलेलं धान्य हे आणून आपल्या इथली माणसं जगवलेली. त्या शेतकऱ्यांनी 6-7 लाख शेतकऱ्यांचं बलिदान देऊन आत्महत्याच्या स्वरूपामध्ये जे बलिदान दिले त्याच्यातून या देशाला आज अन्नधान्याच्या बाबतीत सगळे गोदामं 3 वर्ष पुरेल एवढं अन्नधान्य आज आपल्या देशात शिल्लक आहे. फळावळ भाजीपाला मांस मटण अंडी काय आता खाण्यापिण्याची चोखंदळ आहे. अमेरिकेत बरोबरचा आत्ताचा करार झाला म्हणतात. आम्हाला खात्री की भारतीय शेतकऱ्याकडे जे हे नैसर्गिक जे साधन संपत्ती जी मिळालेली उदंड सूर्यप्रकाश चांगला पडणारा मान्सून आणि उपजाऊ जमीन हे बलस्थानं जर बघितले तर जगातल्या कुठल्याही शेतकऱ्याबरोबर आमची स्पर्धा करण्याची तयारी. परंतु दुर्दैवानं ती निर्यात बंदी घालून जे शेतकऱ्यांचं नुकसान केलं जातं आहे महागडी शेतीमालाची आयात करून जे इथल्या शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात यामुळं शेती फायद्यात जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुम्हाला वारंवार कर्जमाफी द्यावीच लागणार आहे. कारण हे केंद्र आणि राज्य सरकारचं पाप आहे. आता राहिला मुद्दा देवेंद्र फडणवीसांचा. देवेंद्र फडणवीसांनी ही कर्जमाफी त्यांनी त्यांच्या शब्दाला जागावं. त्यांनी बेईमानी करू नये. त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शब्द दिला होता ना सरसकट कर्जमुक्त करतो म्हणून. तर त्यांनी कर्ज शेतकऱ्याच्या 7/12 कोरा करतो म्हणून सांगितलं होतं त्यांनी. मग आत्ता तुम्ही मोटर पाईपलाईनचे कर्ज भरून देणार का? ट्रॅक्टरला घेतलेलं कर्ज तुम्ही भरून देणार का? गायगोट्याला पैसे उचललेले देणार का? मत्स्य सिटीसाठी घेतलेले पैसे देणार का? द्राक्षाला घेतलेलं कर्ज तुम्ही देणार का? तुम्ही फक्त पीक कर्जाची घोषणा केलेली आणि हे शेतकऱ्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी तुमच्या माफीला भुलून दरवर्षी शेती करीतच राहायचं आणि तुम्ही वर्ष 2 वर्षाला 4 वर्षाला पुन्हा माफी करायची. अरे आमचा धंदा फायद्यात आणा. तुम्ही जो जाणीवपूर्वक शेतकऱ्यांचा शेती धंदा जो
नुकसानीत ठेवलेला आहे. यापासून ह्या कधीतरी शेतकऱ्यांना मुक्ती देणार आहेत का नाही तुम्ही? किती अजून 1947 पासून आज 2027 जर का गृहीत धरलं तर 80 वर्ष झाले ना. आता आमचं अजून किती तुम्ही हे बघणार आहे? माझा शेवटचा प्रश्न, फडणवीस सरकारने दिलेली कर्जमाफी ही अंमलात येईल का? तुम्हाला काय वाटतं? नक्की अंमलात येईल, पण त्याच्यामध्ये आता ते GR जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित होत नाही तोपर्यंत ते नेमकं ती कुणाला देणार आहेत? कारण त्यांनी याबद्दलचा निर्णय करण्यासाठी त्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी आणि त्यांच्यासोबत प्रधान सचिव आहेत, कृषी खात्याचे सचिव आहेत, आयुक्त आहेत, सहकार खात्याचे आयुक्त आहेत, सचिव आहेत, अशी एक समिती आहे. जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव आहेत. हे IAS अधिकारी 7-8 अधिकारी मुख्यमंत्र्यांना काय सल्ला देतात? म्हणजे त्यांच्या अहवालाच्या नंतर या कर्जमाफी त्याच्यानंतरच हा निर्णय येईल, शासन निर्णय निघेल, GR निघेल आणि त्याच्यामध्ये ह्याची स्पष्टता येईल. 50,000 रुपये ही जी रक्कम आहे सानुग्रह अनुदानाची, हा कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यावर अन्याय आहे. कारण ही जी काही केलेलं आहे, बँकांचे जे शाखाधिकारी आहेत त्यांनी त्या शेतकऱ्यांना आश्वस्त केलेलं आहे की सरकारची कर्जमाफी येऊ द्या, आम्ही तुम्हाला हे पैसे मिळवून देऊ. या आश्वासनावर शेतकऱ्यांनी ते नवजुनं केलेलं खातं आहे आणि त्यांना जर का देवेंद्र फडणवीस धोका जर का देणार असतील तर त्याची किंमत त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये चुकवावी लागेल. ही वेळ मला असं वाटतं आहे की देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा कर्जमाफी करतायत. तर पहिल्या कर्जमाफीच्या वेळेस जसं 6 लाख शेतकरी सोडून दिले, आमची अजून अवमानना याचिका आम्ही दाखल केलेली आहेच. त्याच्यामध्ये तुम्हाला काय आम्ही असं सोडणार नाही. न्यायालयाचा निर्णय त्याच्यामध्ये येईल आणि तो नक्की शेतकऱ्यांच्या बाजूने असेल. कारण तुम्ही आज ही याचिका 2017 पासून आम्ही याचिकेत आलो 2021ला आणि 6 वर्ष ती न्यायालयाच्या समोर आहे. न्यायालय सध्या शेतकऱ्यांच्या बाजूनं या प्रश्नामध्ये निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री. देवेंद्र फडणवीसांनी तोंडघशी पडण्यापेक्षा सरसगट संपूर्ण कर्जमुक्तीचा GR काढून टाकावा आणि शेतकऱ्यांचे एकदा पांग फिडून टाकावं त्यांनी, अशी माझी त्यांना विनंती आहे.